नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये. मी तुम्हाला आज सगळ्यात मोठा प्रश्न विचारणार आहे. तुमच्या घरामध्ये शौचालय आहे का? नसेल तर अर्ज केला का? अर्ज करूनही पैसे आले नाहीत का? आणि सर्वात मोठा प्रश्न, तुमच्या गावात काही जणांना पैसे आले आणि काहींना नाही का? आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण सत्य सांगणार आहे. कोण पात्र, कोण अपात्र आणि पैसे अडकतात कुठे? शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक महत्त्वाची माहिती देणार आहे, जी 90% लोकांना माहिती नाही. शौचालय का महत्त्वाचे असतात? पूर्वी गावात उघड्यावर जाण्याची पद्धत होती, पण आज परिस्थिती बदलली आहे. महिलांची सुरक्षा, मुलींचा सन्मान, आजार कमी होणे, स्वच्छ गाव ही योजना फक्त पैसे देण्यासाठी नाही, तर सन्मानाने जगण्यासाठी आहे. किती रुपये मिळतात? सरकार पात्र कुटुंबाला साधारण 12,000 रुपये देते. हे पैसे 2 टप्प्यात मिळू शकतात. पहिला टप्पा काम सुरू झाल्यावर, दुसरा टप्पा काम पूर्ण झाल्यावर. पण इथेच गेम बदलतो. जर फोटो अपलोड नसेल तर, आधार लिंक नसेल व बँक खाते चूक असेल तर पैसे थांबतात. नाव लिस्टमध्ये आहे त्या कसं चेक करायचं पाहून घेऊया आपण. आता सर्वात महत्त्वाचा भाग, मोबाईल काढा आणि सर्च करा. गुगलमध्ये जा. गुगलवर सर्च करा SBM ग्रामीण बेनिफिशरी लिस्ट. राज्य निवडा, जिल्हा, तालुका, गाव निवडा. नाव तपासा. जर नाव नसेल तर लगेच ग्रामसेवकाला भेटा. काही गावात तक्रारी आल्या आहेत की अपूर्ण काम दाखवून पैसे घेतले, पात्र लोकांना वगळले, दलाल पैसे मागतात. लक्षात ठेवा, सरकारी योजनेसाठी कोणालाही कमिशन देऊ नका. जर कोणी पैसे मागितले तर पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करा. अर्ज करायची प्रक्रिया काय आहे ते पाहूया. ग्रामपंचायतमध्ये अर्ज सुद्धा तुम्ही देऊ शकता. आधार कार्ड, बँक खाते, घराचा फोटो, मोबाईल नंबर. काम पूर्ण झाल्यानंतर फोटो अपलोड होतो. त्यानंतर DBTद्वारे पैसे खाते देतात. 2026 मधील नवीन बदल करण्यात आलेले आहे. डिजिटल पडताळणी कडक, फेक लाभार्थीवर कारवाई, अपूर्ण शौचालयाची तपासणी, नवीन पात्रता निकष लागू. म्हणूनच आत्ताच माहिती अपडेट ठेवा. शौचालय म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, तो तुमच्या घराचा सन्मान आहे. जर अजून अर्ज केला नसेल तर आजच करा. जर पैसे अडकले असतील तर तक्रार करा. गप्प बसू नका. हा व्हिडिओ प्रत्येक WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. माझ्या गावात पैसे आले, नाही आले आणि सबस्क्राईब करा, कारण पुढचा अपडेट आणखी मोठा असणार आहेत. धन्यवाद.